नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी जॉब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण आज सुद्धा एक नवीन मराठीतून जॉब अपडेट बघणार आहोत. महाराष्ट्र राज्य पोलीस यांच्यातर्फे जी भरती निघालेली आहे, आपण याबद्दल सविस्तरपणे बोलणार आहोत. खूप मोठी संधी आहे सर्वांसाठी. फक्त 12वी पास असाल तरी सुद्धा तुम्ही नक्कीच अप्लाय करू शकता. खूप मोठी गुड न्यूज आहे. पोलीस भरती सुरू झालेली आहे, तुम्ही ते बघू शकता. आपण महाराष्ट्र राज्य जे पोलीस आहे यांच्या जे अधिकृत संकेतस्थळ आहे, म्हणजे ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच्यावरून बघत आहे. त्यांचे जे ऑफिशियल रिक्रुटमेंट पेज आहे त्याच्यावरती सुद्धा माहिती आलेली आहे आणि माझ्याकडे PDF आहे, ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. यामध्ये पूर्ण माहिती सांगणार आहे. यामध्ये तुम्हाला 5 मार्च पासून फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे. ते सांगितलेलं आहे बघा, 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात. याच्यामध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे मी. जशी एक्झाम कशी होणार आहे, त्याच्यानंतर इथे पूर्ण जे काही महत्त्वाचे जी कागदपत्रे लागणार आहे त्याच्याबद्दल ही पूर्ण माहिती सांगणार आहे. आता इथे तुम्हाला जी प्रसिद्ध झालेली जाहिरात दिसेल तिथे 2022-23 दिसेल, पण इथे जे लॉकडाऊनमध्ये जी भरती थांबली होती ती आता होणार आहे. सो इथे 2022-23 आणि 2024 असं मेन्शन केलेलं आहे. आपण पूर्णपणे माहिती बघून घेऊया. त्याच्यामध्ये सॅलरी किती भेटणार आहे, त्याच्यानंतर इथे निवड प्रक्रिया काय असणार आहे, त्याच्यानंतर नोकरीचे प्रकार काय आहे, ही सर्व माहिती आपण याच्यामध्ये बघून घेणार आहे. त्यानंतर इथे कोण कोण इथे अर्ज करू शकणार आहात, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा. चला तर आपण सविस्तरपणे माहिती बघून घेऊया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला जास्तीत जास्त शेअर करा, कारण आपण दररोज इथे वेगवेगळे जॉब अपडेट्सबद्दल बोलत असतो आणि डिस्कस करून सगळं सांगत असतो. सो नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा. चला तर आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती बघूया. सो इथे रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू होणार आहे 5 मार्च 2024 पासून. सो तुम्ही ते लिंक सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. सो इथे वेगवेगळ्या जिल्ह्यातून आहे, गोंदियामधून आहे, त्याच्यानंतर पुण्यातून आहे, छत्रपती संभाजीनगरमधून आहे, त्याच्यानंतर इथे हिंगोलीमधून आहे, असे इथे भरती निघालेले आहेत. सो इथे सांगितलेलं आहे बघा, ही पूर्ण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, एकदा नक्कीच चेक करा. सो इथे 5 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या कालावधीत तुमचे अर्ज आहे ते स्वीकारण्यात येतील. तुम्ही जर तयारी करत असाल पोलीस भरतीची तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी निघालेली आहे. त्यासाठी तुम्ही नक्कीच फॉर्म भरायचा आहे. इथे सांगितलेलं आहे बघा, पुणे पोलीसकडून पण आहे, त्याच्यानंतर इथे हिंगोलीकडून पण आहे, त्याच्यानंतर बऱ्याच जिल्ह्यातून आहे. ही पूर्ण माहिती आपण बघून घेतो आहे. सो इथे पुण्यातून पण आहे. इथे सांगितलेलं आहे बघा, 29/2/2024 म्हणजे कालच ही जी PDF आलेली आहे, जाहिरात आलेली आहे, इथे सुद्धा आलेली आहे 29/2/2024. त्याच्यानंतर इथे गोंदियामधून सुद्धा आलेली आहे. सो इथे जे मार्क्स असणार आहे, राज्य राखीव पोलीस बलातील जे उमेदवारांना प्रथम 100 गुणांची शारीरिक चाचणी होणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं आहे. तुम्हाला 100 गुणांचं शारीरिक चाचणी होणार आहे, त्याच्यामध्ये किमान 50% गुण मिळायला पाहिजे आहे. मिळवणारे उमेदवारामधून संबंधित प्रवर्गातील जाहिरात दिलेले रिक्त पदांचे 1.10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल, हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामध्ये तुम्हाला 40% गुण मिळवण्याचे अनिवार्य आहे, म्हणजे तुम्हाला कमीत कमी 40% तरी मार्क भेटायला पाहिजे आहे, हे सांगितलेलं आहे. त्यानंतर इथे अजून सांगितलेलं आहे बघा माहिती, भरती प्रक्रियेदरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केल्यास दिनांक उमेदवार गैरहजर राहिल्यास त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येतील. जरी तुम्ही एक परीक्षात गेला आणि एक परीक्षात नाही गेला तर तुम्हाला इथे डिस्क्वालिफाय केले जातील, हे सुद्धा सांगितलेलं आहे. इथे वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळे जे जागा आहेत बघा, गोंदियामधून 133 जागा आहे, त्याच्यानंतर पुण्यातून वेगवेगळ्या जागा आहे, अशी पूर्ण मिळून खूप मोठी महाभरती निघालेली आहे. त्याच्यानंतर इथे अजून सांगितलेलं आहे बघा, सॅलरीमध्ये सुद्धा किती भेटणार आहे. जवळजवळ सॅलरी इथे 21,700 ते 69,100 पर्यंत भेटणार आहे. आता हे फॉर्म भरण्यास तुम्हाला 5 मार्च 2024 पासून सुरुवात होणार आहे. ते बघा सांगितलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे, गोंदियामधून 133 जणांना इथं फॉर्म भरता येणार आहे. त्याच्यानंतर एकूण किती जणांचं जे खुला प्रवर्गातून किती, EWS मधून किती, हे सुद्धा डिवाइड करून सांगितले. तुम्ही जेंडर एलिजिबिलिटी मेल असू द्या फिमेल असू द्या नक्कीच फॉर्म भरू शकणार आहात. 18 ते 28 वर्षी ते एज क्रायटेरिया आहे. वयोमर्यादा लक्षात घ्या, 18 ते 28 वर्ष आहे. इथे फ्रेशर तुम्ही जर असाल तरी सुद्धा फॉर्म भरू शकणार आहात, म्हणजे असं नाही की तुम्हाला अनुभवाची गरज आहे, नाही. अर्जाची पद्धत ऑनलाईन असणार आहे. नोकरीचे प्रकार परमनंट भरती आहे आणि इथं जी अर्जाची फी आहे, जनरल OBC EWSला 350 आहे, SC ST PWDला 450 आहे, हे सुद्धा मेन्शन केलेलं आहे. तुम्ही फी भरायचं आहे, त्याच्यानंतर तुम्ही इथे ऑनलाईन फॉर्म भरून इथे नक्कीच तुम्ही अर्ज करू शकणार आहात. सेम हिअर हिंगोलीला सुद्धा सांगितलेलं आहे, हिंगोलीमध्ये 222 जागा आहेत, तिथे सुद्धा तुम्हाला सेम जे काही रूल्स असणार आहे तेच होणार आहे. तुम्हाला जर इथे
मोबाईल क्रमांक सुद्धा दिलेला आहे, तुम्ही इथे सुद्धा संपर्क करू शकणार आहात. त्याच्यानंतर इथे पुण्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, जवळजवळ 315 जागांसाठी आहे. रूल्स अँड रेग्युलेशन सगळ्यांना सेम असणार आहे आणि इथे फोन नंबर सुद्धा दिलेला आहे. काही हेल्प लागली तर तुम्ही नक्कीच इथे डायल करून बघू शकणार आहात. त्यानंतर इथे छत्रपती संभाजीनगर आहे, इथे 173 जागांसाठी आहे. सगळ्यांची जी भरती आहे ते तुम्हाला निघालेली आहे. हे सुद्धा जे भरती आहे इथे फोन क्रमांक दिलेला आहे. तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर नक्कीच इथे फोन करू शकता किंवा मेल ID सुद्धा दिलेला आहे. असे वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या जागा निघालेल्या आहेत. खूप मोठी भरती आहे, मेगा भरती आहे. त्याच्यानंतर अजून माहिती आहे की त्याचे जे ऑफिशियल पेज आहे त्यांच्यावरून सुद्धा, म्हणजे जे ऑफिशियल रिक्रुटमेंट पेज आहे तिथे सुद्धा जाऊन तुम्ही वेगवेगळे PDF बघू शकता. इथे सुद्धा दिलेले आहे. त्याच्यानंतर इथे जे भरती आहे, इथे जे भरती आहे त्यांना माहिती पूर्ण सांगितलेलं आहे की इथे उमेदवारांची चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल, हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर जे रूल्स आहेत ते दिलेलं आहे, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. काही जरी क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि आपल्याला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण खूप मोठी भरती निघालेली आहे. महाराष्ट्राचे उमेदवार नक्कीच याची वाट बघत आहे, सो नक्कीच इथे तुम्हाला हेल्पफुल होणार आहे. जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.